हॅलो एव्हरीवन, मी मेकअप आर्टिस्ट अँड हेअरस्टायलिस्ट प्राची बडवे. आज मी तुम्हाला विदाऊट फाउंडेशन नॅचरल मेकअप लुक कसा करायचा हे दाखवणार आहे. मेकअप करताना पहिला तुम्हाला CTMP करून घ्यायचा आहे. आता CTMP म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर. इथे मी सेटाफिलच्या क्लिन्झरने स्किन क्लीन करून घेतली आहे. त्यानंतर वेट वाईप्सने स्किन क्लीन केली आहे. लक्षात ठेवा, मेकअपमध्ये ह्या स्टेप्स CTMP खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यावरच तुमचा मेकअप हा लाँग लास्टिंग राहणार आहे. त्यानंतर इथे मी लव अचे टोनर यूज केले आहे. हे टोनर खूप छान आहे, तुम्ही डेलीसुद्धा ह्याचा यूज करू शकता आणि ऑल स्किन टाईप आहे. आता मी बायोडर्माचे मॉइश्चरायझर यूज केले आहे. हे मॉइश्चरायझर यूज करताना खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्या, नाही तर स्किन खूप ऑइली होईल. हे मॉइश्चरायझर स्पेशली नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आहे आणि जेव्हा मॉइश्चरायझर लावत असाल त्यावेळेस असं सर्क्युलेशन मोडमध्ये लावून स्किनमध्ये पॅनेट्रेट करून घ्यायचं आहे. आता मी इथे नायकाचे प्रिप मी अप प्रायमर यूज केले आहे. खूप कमी क्वांटिटीमध्ये प्रायमर मी घेतले आहे. जिथे जिथे आता ओपन पोर्स आहेत, जिथे जिथे टेक्स्चर स्किन आहे, तिथे मी हे प्रायमर सर्क्युलेशन मोडमध्ये यूज करत आहे. हे प्रायमर आहे, हे ऑल स्किन टाईप आहे आणि हे प्रायमर तुम्हाला नायकावर अगदी इझिली अवेलेबल होईल. आता क्रायलॉनचे सुप्राचे पॅलेट मी घेतले आहे. ही FSची रेंज आहे आणि मी आज ह्याचा बेस करणार आहे. ह्या पॅलेटमध्ये 6 शेड्स येतात. मोस्टली इंडियन स्किनसाठी हे परफेक्ट आहे आणि बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. ह्या पॅलेटमध्ये तुम्ही करेक्शन करू शकता प्लस कॉन्टोरिंगसुद्धा करू शकता. इथे मी डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी FS24 नंबर यूज केला आहे. हा डार्क ब्राऊनमध्ये येतो, पण डार्क स्पॉट्स अँड डार्क सर्कल हाईड करण्यासाठी ऑरेंज करेक्टरच वापरायला हवा असं अजिबात काहीच नाही आहे. जर तुम्हाला ह्या पॅलेटमध्ये ऑरेंज करेक्टर जर ॲड करायचं असेल तर त्याचा नंबर आहे 303. सिंगल कलर इझिली स्टोअरमध्ये अवेलेबल होतं. बरेच मेकअप आर्टिस्ट लोक सांगतात ऑरेंज करेक्टर यूज करा डार्क सर्कल हाईड करण्यासाठी, पिगमेंटेशन एरियासाठी, तर असं बिलकुल पण नाही. तुम्ही डार्क ब्राऊनसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर क्रायलॉनच्या ट्रान्सलूट पावडरने जिथे जिथे करेक्शन केले होते तिथे पावडर यूज करत आहे, जेणेकरून माझ्या इथे क्रीज लाईन येणार नाही आणि मी जे करेक्शन केले आहे ते पावडरने संपूर्णपणे लॉक होईल. आता इथे मी माझ्या स्किनला मॅच होईल असे 2 शेड मिक्स करून घेत आहे. FS45 आणि FS28 हे पॅलेटवर मी घेतले आहे आणि प्रॉपर त्याला मेल्ट होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे. आता हे प्रॉपर मिक्स झालेलं आहे. आता मी हे माझ्या फेसवरती स्कॉच करून बघेल मॅच होतो आहे का परफेक्टली. येस, मॅच होतो आहे. सो आता मी ह्याला ब्लेंड करेल. स्किन टोन जास्तीत जास्त 1 टोन अप शेड घेते, म्हणजे तो नॅचरल दिसतो. तुम्ही जेव्हा हे पॅलेट घाल त्यावेळी प्रत्येक शेड हा फेसवर स्कॉच करून बघा, हातावर नाही, कारण आपले हात मोस्टली हे फेसपेक्षा डार्क असतात. कन्सिलरची क्वांटिटी घेताना खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला पॅलेटवर दाखवलं तसं, आणि ह्या ब्युटी ब्लेंडरने असं प्रॉपर फेसवरती सगळीकडे ॲप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला नॅचरल मेकअप दाखवायचा असेल तर तुम्हाला एका लेअरमध्येच तुम्हाला तुमचा फेस हा कव्हर करायचा आहे. आता पुन्हा क्रायलॉनच्या ट्रान्सलूट पावडरने मी बेस लॉक करून घेत आहे. बेस लॉक करताना मी जसा ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीनेच करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मेकअपमधला पण फरक कळेल. पावडर खूप जास्त पण यूज करायची नाही आहे, जेणेकरून तुमचा मेकअप हा पावडरी दिसेल, आणि खूप कमी पण नाही की जेणेकरून तुमचा मेकअप हा निघून येईल. आता 90% माझा हा बेस हा लॉक झालेला आहे. आता FS24 या डार्क शेडने मी कॉन्टरिंग करून घेत आहे. कॉन्टरिंग करताना असा पाऊट करून कॉन्टरिंग करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इझिली कॉन्टरिंग करता येईल आणि तुमच्या फेसला एक शॅडो लुक येईल. आता शुगरच्या ब्लश स्टिकने मी ब्लश करत आहे. नंबर आहे 02 पिंक प्राईम. असं स्माईल करत ब्लशर तुमचं ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून प्रॉपर ब्लेंडिंग होतं. युरोप गर्लच्या आयब्रो पॅलेटने मी आयब्रो आता डिफाईन करून घेते आहे प्रॉपर. ब्रश आहे PSCचा, जो मी आयब्रो डिफाईनसाठी यूज केला आहे. हे वेट अँड वाईल्डचे हायलायटर आहे. जर तुम्हाला तुमचे डोळे अट्रॅक्टिव्ह दाखवायचे असते तर तुमच्या आयब्रोच्या हाय पॉईंटवर असं हायलायटर यूज करायचं आहे. युरोप गर्लच्या आय शॅडो पॅलेटने मी आय मेकअप करून घेतला आहे. मी आय मेकअप एक लाईट शेड यूज केला आहे आणि एक माझ्या ड्रेसला मॅच होईल असा एक शेड निवडला होता. लॅश कर्ल्स करून झाले आहेत. आता फॉरएव्हर 52च्या मस्कराने मी लॅश माझ्या प्रॉपर कर्ल्स करून घेत आहे. हा वन ऑफ द बेस्ट मस्करा आहे.
माझा तर फुल फेवरेट आहे हा. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. लोअर लॅश आणि अप्पर लॅश ह्याच्याने प्रॉपर कवर होतात. लोअर लॅशसाठी तुम्हाला दुसरा मस्करा घेण्याची बिलकुल पण गरज नाही. अँड फायनली जो मेकअपला चार्ज आणला होतो ते म्हणजे लिपस्टिक्स. इथे मी 2 शेड यूज केले आहेत. लिपस्टिकचे शेड्स मी पारुल गर्गचे यूज केले आहेत. शेड्स आणि ऑल प्रोडक्ट नॉलेज हे मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता. खूप कमी प्रोडक्टमध्ये हा मी मेकअप तुम्हाला दाखवला आहे. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि ट्रायसुद्धा करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. इथे मी लिपस्टिकचे 2 शेड यूज केले आहेत कारण मला जो शेड हवा होता तो ह्या 2 प्रॉपर शेड मिक्स करून मला मिळाला होता. PSCचा लॅश ग्लू घेतला आहे मी आणि असं लॅशला लावून घ्यायचं आहे संपूर्ण ग्लू आणि अशी प्रॉपर मी सेट केलं आहे लॅश ऑलमोस्ट सेट झाली आहे. आता फॉरएव्हर 52च्या मेकअप फिक्सरने मेकअप लॉक करून घेतला आहे. आणि आता हेअरस्टाईल टाईम. मला आता इथे स्ट्रेट हेअर्स हवे होते सो मी स्ट्रेट ब्लो ड्राय करत आहे. ह्या हेअरस्टाईल हॅक्सचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. प्लीज तुम्ही नक्की जाऊन आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज मी हे जे प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला दिले आहे ते सर्व बजेट फ्रेंडली आहेत. आणि जर तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट आहात आणि तुम्हाला जर तुमच्या क्लायंटला नॅचरल और नो मेकअप लुक द्यायचा असेल तर क्रायलॉनचे सुप्रा पॅलेट हे तुम्ही नक्की तुमच्या वॅनिटीमध्ये ॲड करा. आणि फायनली माझा हा नॅचरल मेकअप लुक रेडी झाला आहे. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.